स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात ठाण्यात मनसेचं आंदोलन। स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात आक्रमक भूमिका घेतलीय। स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना भरमसाठ वीज बिले येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात मनसेकडे आल्याचा दावा करत वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकार, महावितरण आणि स्मार्ट मीटर धोरणावर जोरदार टीका केली। वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्मार्ट मीटरच्या सक्तीचा निषेध केला। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल दुप्पट तिप्पट आल्याचा अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्याचा दावा मनसेनं केलाय। त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी अविनाश जाधव यांनी सरकारवर टीका करत स्मार्ट मीटरचा फायदा सामान्य जनतेला नाही तर खासगी वीज कंपन्या आणि उद्योगपतींना होत असल्याचं सांगितलं। 10,000 रुपये पगार असलेल्या कुटुंबाला 10-12 हजार रुपयांचं वीज बिल येत असेल तर त्यांनी जगायचं कसं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। राज्यभरातून लाखो नागरिकांनी स्मार्ट मीटर विरोधात तक्रारी केल्या असून नागरिकांच्या इच्छेविरोधात स्मार्ट मीटर बसवण्याची जबरदस्ती थांबवावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही जाधव यांनी दिलाय। तसंच स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अधिकारी नागरिकांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत नियमानुसार ज्यांना स्मार्ट मीटर हवे आहेत त्यांनाच ते बसवावेत, सक्ती करू नये अशीही त्यांनी मागणी केली। तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रात फिराल तर शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांचं मत असं आहे, माझं स्वतःचं देखील, कारण या महिन्यात मला देखील लाईटचं बिल डबल आलेलं आहे। जर कुठल्याही घरात गेलात आणि स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर झालं काय, तर ज्याला 2,000 रुपये बिल येत होता त्याला 4,000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 5,000 रुपये बिल येत होतं त्याला 10,000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 10,000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला त्याला 20,000 रुपये बिल यायला लागलं। मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय। स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना, काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला। इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय। ज्या माणसाला पगार 10,000 रुपये त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10,000 रुपये आलेलं आहे। तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे। मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं, जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडतंय। मागच्या 15 दिवसापासून रस्त्याने जाताना अनेक लोक आम्हाला सांगत होते, अहो त्या स्मार्ट मीटरचं काहीतरी करा। सो आम्ही आज स्मार्ट मीटर या विरोधात आंदोलन करायला इथे आलेलो आहोत। जर तुम्ही लोकांचं बिल बघाल, आता हे जे कोणी आलेत आमच्या इथे, त्याला 12,000 रुपये बिल आले, 2,500 रुपये बिल यायचं, आज डायरेक्ट 12,000 रुपये बिल आले। चाळीतल्या माणसाला जर 12,000 रुपये घराचं बिल येणार असेल, त्यांनी जगायचं कसं, बाकी खायचं काय, लाईट की वीज? तो या सगळ्याचा विरोध करायला आज आम्ही इथे आलेलो आहे। जर हे सगळं बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून तीव्र आंदोलन करेल। शेवटी हा डायरेक्ट लोकांचा प्रश्न आहे। ज्यांना 10,000 रुपये बिल आहे, ज्यांना 10,000 रुपये पगार आहे, त्यांना जाऊन विचारा की ते घरी जेवणार आहेत, मुलांची फी भरणार आहेत की लाईटचं बिल भरणार आहेत, की लाईटचं बिल भरण्यासाठी याच्या पुढे लोकांनी काम करायचंय की ओव्हर टाइम करायचं याच्या पुढे जाऊन, की लाईटचं बिल आम्हाला भरावं लागेल। बरं, तुम्ही तिथे थांबता का नाही? 1 महिन्याचं लाईटचं बिल भरलं नाही तर डायरेक्ट जाऊन घरामध्ये लाईट कट करताय। शाळा, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील बेकायदा पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल उभारणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेची कारवाई। शाळा, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात बेकायदा पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल उभारणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेनं अखेर कारवाईचा बडगा उगारलाय। मुंब्रा आणि वर्तकनगरमध्ये पहिल्याच दिवशी 21 अनधिकृत पानटपऱ्या हटवण्यात आल्या असून मुंब्र्यातील 8 हातगाड्या आणि 4 स्टील बाकड्यांवरही कारवाई करण्यात आली। ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील शाळा, रुग्णालय आणि मंदिरांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांचा मुद्दा शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मांडला होता। शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांमधून शालेय विद्यार्थी आणि युवकांना चॉकलेटच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता।
रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील चिकन शॉप, चायनीज आणि पानटपऱ्यांचं वाढतं प्रमाण तेथील शांत आणि पवित्र वातावरणाला बाधा पोहोचवत असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं होतं. यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयानं विशेष मोहीम राबवण्यात येणार असून तिची सुरुवात मुंबऱ्यातून होईल अशी घोषणा केली होती. यानुसार पालिकेने विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार वर्तकनगर आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून अनेक अनधिकृत अतिक्रमणं हटवण्यात आली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात 11 अनधिकृत पानटपऱ्या, हातगाड्या, 4 स्टीलचे बाकडे हटवण्यात आले. तर वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात 10 अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करून परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील सुरक्षितता वाढवणं, वाहतूक आणि पादचारी मार्ग अडथळामुक्त ठेवणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त कायम राखणं हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. शहरातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रांमध्येही अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यास बंदी असतानाही मोबाईल आणि कॅमेरा असलेल्या चष्म्याच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्यांचे रील्स समाज माध्यमांवर प्रसारित केले जात असल्याचा दावा नगरसेवकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत केला आहे. यानंतर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी तातडीचे आदेश देत प्रेक्षक गॅलरीत मोबाईल आणि कॅमेरा, चष्मा नेण्यास बंदी घातली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं कामकाज नागरिकांना पाहता यावं यासाठी सभागृहाच्या वरच्या भागात प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक या गॅलरीतून सर्वसाधारण सभेतील चर्चा, विकास कामांवरील निर्णय, प्रशासनाला विचारले जाणारे प्रश्न तसंच नगरसेवकांची भूमिका प्रत्यक्ष पाहू शकतात. मात्र गेल्या काही काळापासून काही नागरिक मोबाईल तसंच कॅमेरा असलेल्या चष्म्याच्या माध्यमातून सभागृहातील कामकाजाचं चित्रीकरण करत असल्याचा दावा नगरसेवकांनी केलाय. या चित्रीकरणातून तयार केलेले रील्स आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केले जात असल्याचंही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणून दिलं. काही वेळेस अर्धवट चित्रीकरण दाखवून चुकीची माहिती प्रसारित केली जाते. सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यास परवानगी नसताना अशा प्रकारे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर प्रसारित करणं योग्य नसल्याचं मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले. त्यामुळे अशा प्रकारांना तातडीनं आळा घालण्याची मागणीही करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं कामकाज मोबाईल तसंच कॅमेरा असलेल्या चष्म्याच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्याचे रील्स समाज माध्यमांवर प्रसारित केले जात असल्याचा दावा नगरसेवकांनी केल्यानंतर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी तातडीने कठोर निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यास परवानगी नसताना अशा प्रकारे चित्रीकरण केला जात असल्याचा आक्षेप नगरसेवकांनी घेतला. त्यानंतर प्रेक्षक गॅलरीत मोबाईल तसंच कॅमेरा असलेले चष्मे घेऊन प्रवेश करण्यास बंदी घालण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. विशेष म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी त्याच सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सभेतच सुरक्षा रक्षकांनी प्रेक्षक गॅलरीतील नागरिकांकडील मोबाईल जमा करून घेतले. महापौरांच्या या निर्णयामुळे सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचं चित्रीकरण करून त्याचे रील्स समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. मात्र नागरिकांना सर्वसाधारण सभेचं कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची मुभा कायम राहणार असून केवळ चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याचा प्रसार करण्यावर निर्बंध घालण्यात आले. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त 2 गरजू कुटुंबियांना दिलासा. ठाण्यातील 2 गरजू कुटुंबियांना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदतीचा हात दिलाय. आझादनगर परिसरातील मद्रास चाळ येथे स्लॅब कोसळून मृत्यू झालेल्या 12 वर्षीय जयकुमार जयस्वालच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर आर्थिक अडचणीमुळे बीटेकचं शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ आलेल्या विद्यार्थिनी अनुराधा उदमले हिलाही 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. आझादनगर परिसरातील मद्रास चाळ येथे काही दिवसांपूर्वीच घराचा स्लॅब कोसळून 12 वर्षीय जयकुमार जयस्वाल या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जयस्वाल कुटुंबियाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबियाला मोठा आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. याचबरोबर बीटेकचं शिक्षण घेत असलेल्या अनुराधा उदमले हिला शिक्षणासाठी तब्बल 17 लाख रुपयांच्या खर्चाचा सामना करावा लागत होता. वडिलांचे छत्र नसल्यामुळे शिक्षण थांबवण्याची वेळ तिच्यावर आली होती. ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. उर्वरित 7 लाख रुपये शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये गरजू कुटुंबियांना वेळेवर मदत मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय. खरं तर 2 आठवड्यापूर्वी माझ्या प्रभागात एक इन्सिडेंट घडला होता की घरावरचं स्लॅब पडून दुसऱ्या घरावरती तो पडलं आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाचा जयस्वाल म्हणून एक मुलगा होता, त्याच्या जागीच निधन झालं. आणि ती जेव्हा गोष्ट साहेबांना कळली तर त्याच वेळी साहेबांनी आपण त्यांना मदत करायचं असं घोषित केलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने 10 लाखाची मदत त्यांना आपण केलेली आहे. साहेबांचं म्हणणं एवढंच होतं की त्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण ते कुटुंब फार गरीब आहे. कारण त्यांचे मिस्टर जे बहादूर जयस्वाल आहेत ते टिपटॉपमध्ये मिठाईच्या शॉपमध्ये कामाला आहेत आणि घरची परिस्थिती खूप बेताची आहे. मला असं वाटतं आई आणि दुसरा मुलगा हे देखील त्या इन्सिडेंट्समध्ये इंजर्ड झाले होते आणि खऱ्या अर्थाने महापालिकेचे आयुक्त सौरवराव यांनी मदत केली आणि त्यांचा हॉस्पिटलचा खर्च उचलला. तर खरं तर त्यांचं पण मी मनापासून आभार मानेल की त्यांनी पण संवेदनाशील म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे सिद्ध केलं. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राज्यात काम करत असताना उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रभर फिरत असतात, पण ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचं पालकत्व त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि पालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आजच्या ह्या इन्सिडेंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतंय की खरं जे सढळ हाताने मदत करायची. मला असं वाटतं की हे जे गृहस्थ आहेत ते आमचे वोटर्स देखील नाही आहेत, तरी पण त्यांना मदत पोचली पाहिजे या भावनेने मदत करणारा माणूस जो जातीपातीचं राजकारण न करता खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत कसं पोचायचं यासाठी कायम तत्पर असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं. दुसरा इन्सिडेंट आपल्याकडे असा आहे की अनुराधा उदमले म्हणून जी मुलगी आहे जी बीटेक करते आणि DY पाटीलमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं होतं आणि गेल्या 3 वर्ष ती त्या कॉलेजमध्ये आहे, पण त्यावेळी तिने 18 लाखाची तिची फीज होती आणि तिने 1 लाख फी भरली होती. आणि गेल्या वर्षभरामध्ये तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पुढची 17 लाख फी पेंडिंग होती आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप धर्मसंकट होतं की पुढचं शिक्षण कसं करायचं, कारण तिच्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. आता तिने मला असं वाटतं की एज्युकेशन लोनसाठी अप्लाय केलं आणि तिला 7 लाखाची एज्युकेशन लोन मिळतंय, पण पुढचे 10 लाखाचा जो डोंगर होता तो कोण भरणार या संभ्रमात ते होते. आणि त्यांनी ज्यावेळी ती घटना येऊन माझ्या कानावर टाकली त्यावेळी मी साहेबांशी याच्यावरची चर्चा केली तर साहेब सरळ बोलले की जे काय असेल ते मी करेल, त्यांना फक्त सांगा ते 7 लाखाचं लोन आहे ते तुम्ही हे करा आणि पुढचे 10 लाखाची मदत आहे ती मी करेल आणि तिचं पुढचं शिक्षण आहे ते तिला पूर्ण करू दे, म्हणून त्यांनी ते आशीर्वाद दिलेले. तर खऱ्या अर्थाने साहेबांनी ह्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत म्हणजे ठाण्याचं पालकत्व घेतलेलंच, पण महाराष्ट्रभर पण ते असंच काम करतात याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला ह्या 2 प्रकरणामध्ये बघायला मिळतं. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं एका शिक्षिका महिलेची हत्या करून तिच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदार म्हणून स्वाक्षरी घेणाऱ्या 2 आरोपींना कुळशेवाडी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच गुन्ह्याचा उलगडा केला असून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या सरिता मारुती चंदन शिवे या महिला LIC एजंट म्हणूनही काम करत होत्या. 14 जुलै रोजी त्या LICच्या कामानिमित्त शहापूर येथे जाणार असल्याचं सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या घरी परत न आल्यानं तसंच त्यांचा मोबाईल बंद असल्यानं कुटुंबियांना त्यांचा शोध सुरू केला होता. या प्रकरणी सरिता चंदन शिवे यांचे भाऊ प्रवीण मारुती चंदन शिवे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता 16 जुलै रोजी त्यांचा मृतदेह नाशिक रस्त्यावरील मेडिकल कॉलेज समोरील सिन्नर फाटा मार्गालगत आढळून आला. तपासादरम्यान पोलिसांना CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लागला. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिवाकर भागोजी आहाड आणि तुषार मुरलीधर रत्नपारखी यांचा समावेश आहे. पोलीस तपासात आरोपी दिवाकर आहाड यांनी सरिता चंदन शिवे यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं कट रचून त्यांना ठार मारण्यात आलं. हत्या केल्यानंतर त्यांच्या नावावरील मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदार म्हणून स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचं तपासात समोर आलं. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडी घेतलीय. पोलीस ठाणे कोळसेवाडी येथे संगीता चंदन शिवे ही जी मिसिंग दाखल होती, त्यानंतर त्या मिसिंगचा तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्या मिसिंगच्या तपासामध्ये अशी माहिती मिळाली की मिसिंग महिला संगीता वानखेडे हिचा खून करण्यात आलेला आहे. तिची बॉडी नाशिक ग्रामीणच्या हद्दीमध्ये वाडेवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आली दिनांक 15/7 रोजी. त्या अनुषंगाने आपला समांतर तपास सुरू होता. त्या तपासामध्ये असे निष्पन्न झालं की सदर महिलेचा खून हा दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी, संतोष जाधव आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे या 4 इसमांनी केलेला आहे. त्या अनुषंगानं दिगंबर आव्हाड आणि रत्नपारखी या ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली आणि पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये असं निष्पन्न झालं की यांनी सदर महिलेचा खून करून तिची बॉडी वाडेवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेडिकल कॉलेज समोर सिन्नर गोटी मार्गालगत फेकून दिल्याचं निष्पन्न झालं. सर, आव्हाड आणि रत्नपारखी हे नातेवाईक होते? आव्हाड आणि रत्नपारखी हे त्या सदर महिलेच्या परिसरामध्ये राहणारे आणि बरेच वर्षापासून त्यांची ओळख होती. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की सदर महिलेचा खून हा तिची मालमत्ता किंवा तिची जी काही तिच्याकडे पैसे आणि इतर जी काही जंगम मालमत्ता होती ती हडप करण्याचा उद्देश असू शकतो, अशी प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झाली आहे. आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का काही? नाही, यापूर्वी काय आरोपींवर गुन्हे दाखल नाही.